हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 मे ते 16 मे 2026 या संपूर्ण आठवड्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर चला सुरुवात करूया. 11 मे रोजी साजरा झालेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ पाळला जातो? तर उत्तर येईल पोखरण अणु चाचणी. पुढील प्रश्न, 2026च्या आशियाई खेळांचे म्हणजेच एशियन गेम्सचे यजमानपद कोणत्या शहराकडे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नागोया, जे की आहे जपानमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आसामच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची फेरनिवड झाली आहे? तर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हिमंता बिस्वा शर्मा यांची आसामच्या मुख्यमंत्रीपदी फेरनिवड झाली आहे. पुढील प्रश्न, भारतीय बॅडमिंटन स्टार PV सिंधूने नुकतीच कोणती आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे? तर मलेशियन ओपन 2026 ही स्पर्धा भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधूने जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस प्रणाली स्वीकारणारा कॅरेबियन क्षेत्रातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल ट्रिनिदाद आणि टोबॅगो. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणजेच इंटरनॅशनल नर्सेस डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 12 मे रोजी इंटरनॅशनल नर्सेस डे हा साजरा केला जातो. यावर्षीची थीम होती आवर नर्सेस आवर फ्युचर एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ह लाईव्स अशी होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, भारतातील पहिले 100% पेपरलेस म्हणजेच कागदमुक्त उच्च न्यायालय कोणते ठरले आहे? तर उत्तर आहे या प्रश्नाचं सिक्कीम उच्च न्यायालय हे भारतातील पहिले 100% पेपरलेस उच्च न्यायालय ठरले आहे. बघूयात पुढील प्रश्न, 2026च्या फिफा वर्ल्ड कपचे आयोजन कोणते देश एकत्रितपणे करत आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तिन्ही देश मिळून फिफा वर्ल्ड कप 2026चे आयोजन करणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026मध्ये ADT प्लेयर्स चॅम्पियनशिप जिंकणारा भारतीय गोल्फपटू कोण आहे? तर उत्तर येईल पुखराज सिंग गिल हा 2026मध्ये ADT प्लेयर्स चॅम्पियनशिप जिंकणारा भारतीय गोल्फपटू ठरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतीच सुरू करण्यात आलेली विकसित भारत ग्राम योजना ही कोणत्या योजनेच्या जागी आणली जाणार असल्याची चर्चा आहे? तर मनरेगा या ठिकाणी विकसित भारत ग्राम योजना ही योजना नवीन आणली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच झालेल्या 2026च्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटात कोमल कोहरने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय कुस्तीपटू यश तृषीरने अलीकडे सिनियर ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धेत कोणत्या वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे? तर 74 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात हे पदक जिंकले आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, 2026 ते 2027 या कालावधीसाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII च्या अध्यक्षपदाची धुरा कोणी सांभाळली आहे? तर उत्तर येईल R मुकुंदन. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतीच सुरू केलेली मेरी सखी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल पंजाब. पुढील प्रश्न, मे 2026मध्ये ओमानचे भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रशांत पिसे यांची भारताचे पुढील राजदूत ओमानचे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील क्वेश्चन, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यान्वित PM मित्र पार्कचे उद्घाटन कोठे केले आहे? तर उत्तर येईल वारंगल, तेलंगणा या ठिकाणी. पुढील प्रश्न, मे 2026मध्ये पूर्व आफ्रिकेतील युगांडा या देशाचे सलग 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी अधिकृत शपथ घेतली आहे? तर उत्तर येईल योवेरी मुसेवेनी. पुढील प्रश्न, नुकतेच निधन झालेले स्वप्न साधन बोस हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर येईल फुटबॉल. नेक्स्ट क्वेश्चन, द बेंच द बार अँड द बिजार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल तुषार मेहता हे द बेंच द बार अँड द बिजारे या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. बघूया नेक्स्ट क्वेश्चन,
2026मधील हंगेरीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर उत्तर येईल पीटर माग्यार. नेक्स्ट क्वेश्चन, पश्चिम बंगालचे नवीन मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मनोज कुमार अग्रवाल यांची पश्चिम बंगालचे नवीन चीफ सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ प्लांट हेल्थ कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर येईल 12 मे रोजी इंटरनॅशनल डे ऑफ प्लांट हेल्थ साजरा केला जातो. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने पहिल्यांदाच 7व्या युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी म्हणजेच EPC शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले आहे? तर उत्तर येईल आर्मेनिया या देशाने. नेक्स्ट क्वेश्चन, स्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेच्या म्हणजेच इन्स्टॉल्ड रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी बाबतीत सध्या भारत जगात कितव्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल 4थ्या स्थानावरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अन्नपूर्णा भांडार योजना सुरू केली आहे? तर पश्चिम बंगाल राज्य सरकारने नुकतीच अन्नपूर्णा भांडार ही योजना सुरू केली आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिले कार्बन शोषक म्हणजेच एल्गी ट्री कोणत्या शहरात स्थापित करण्यात आले आहे? तर भोपाळ या ठिकाणी हे एल्गी ट्री स्थापित करण्यात आले आहेत. पुढील प्रश्न, शहरातील सर्वाधिक प्रदूषित भागात भारतातील पहिले लो एमिशन झोन म्हणजेच LEZ संस्थात्मकरित्या सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल पुणे. पुढील प्रश्न, जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने केंद्रशासित प्रदेशात अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आणि पुनर्वसन मजबूत करण्यासाठी कोणती अधिकृत मोहीम सुरू केली आहे? तर नशामुक्त जम्मू काश्मीर अभियान. नेक्स्ट क्वेश्चन, भारत सरकारने नुकतेच ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम अंतर्गत कोणत्या वस्तूच्या आयातीवर नवीन निर्बंध लादले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर येईल सोने. पुढील प्रश्न, दुर्मिळ हिमालयन ब्राऊन बेअरच्या दर्शनामुळे नुकतेच चर्चेत आलेले रक्षाम चितकुल वन्यजीव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर येईल हिमाचल प्रदेश या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान झालेल्या ताज्या करारानुसार सागरी वाहतूक सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या धोरणात्मक जलवाहिनीचे रक्षण करण्यात दोन्ही देशांनी भर दिला आहे? बरोबर उत्तर येईल हॉर्मुझची सामुद्रधुनी. नेक्स्ट क्वेश्चन, राजस्थानमधील पहिला सेमीकंडक्टर क्लस्टर चे 15 मे रोजी अलवार जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे? तर उत्तर येईल भिवाडी या ठिकाणी, राजस्थानमधील भिवाडी या ठिकाणी. पुढील प्रश्न, मे 2026मध्ये राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSEच्या नवीन अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर येईल SS मुंद्रा. पुढील प्रश्न, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच FICCIचे नवीन महासचिव म्हणजे सेक्रेटरी जनरल म्हणून मे 2026मध्ये कोणी पदभार स्वीकारला आहे? तर शैलेश पाठक यांनी सेक्रेटरी जनरल यापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्रदान करण्यात आलेला आहे? तर उत्तर येईल नोवाक जोकोविच. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ म्हणजेच ISSF जागतिक चषक 2026मध्ये भारताच्या कोणत्या महिला नेमबाजाने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे? तर उत्तर येईल रश्मी चौधरी यांनी. पुढील प्रश्न, नुकतेच निधन झालेले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अँथनी सुआरेस हे कोणत्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ होते? उत्तर येईल पर्यावरण अभ्यासक आणि लेखक. हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणजेच वर्ल्ड हायपरटेन्शन डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 मे या दिवशी वर्ल्ड हायपरटेन्शन डे साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, केरळचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर VD सतीशन हे केरळचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026मध्ये केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाचा CBI संचालक म्हणजे CBI डायरेक्टर पदावरील कार्यकाळ आणखी 1 वर्षासाठी वाढवला आहे? तर प्रवीण सूद हे CBI डायरेक्टर म्हणून फेरनिवड त्यांची करण्यात आलेली आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन,
2025-26चे ला लिगा टायटल विजेतेपद हे FC बार्सिलोनाच्या क्लब इतिहासातील कितवे एकूण विजेतेपद ठरले आहे? तर हे बार्सिलोनाच्या क्लब इतिहासातील हे 29वे विजेतेपद ठरले आहे. मे 2026मध्ये कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या पहिल्या स्वतंत्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स म्हणजेच ANTF पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल दिल्ली. पुढील प्रश्न, मे 2026मध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिलेला भारतातील पहिला स्वदेशी तंत्रज्ञान आधारित सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल अहमदाबाद आणि धोलेरा. बघूयात पुढील प्रश्न. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय जल पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणजेच बेस्ट स्टेट या श्रेणीत कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? तर मध्य प्रदेश या राज्याला बेस्ट स्टेट हा पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रीय जल पुरस्कार श्रेणीमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.